नमस्कार. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण भगवद्गीतेच्या चौथा अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यातले 28 श्लोक आपण मागच्या सेशन्स पर्यंत समजून घ्यायचा प्रयत्न केला होता. एक मिनिट. हां. सो भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. ओके, एक फास्टली रिकॅप घेऊया पटपट, म्हणजे संदर्भ लक्षात येईल आपल्या. योगाच्या ह्याच्यामध्ये हा जो काही कर्मयोग नावाचा ते तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. तो जो योग सांगितला आहे तो भगवान विष्णूंनी विवस्वतानी मनूला आणि मनूनी ऐश्वाकूला सांगितला. हा तो परंपरागत चालत आलेला आहे. तो अर्जुन हा कृष्णाचा सखा आणि भक्त असल्यामुळे त्यांनी त्याला सांगितला. अर्जुन प्रश्न विचारतो की तुमचा जन्म नंतरचा आहे, विवस्वतांचा आधीचा आहे, मग तुम्ही कसं काय त्याला सांगितलात? तर तो म्हणतो की तिथे कन्सेप्ट ऑफ रिबर्थ सांगतो आहे की तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत. हा गेम रिपिटेटिव्हली चालत असतो. तुला आठवत आहे, मला आठवत नाही. मी वारंवार या पृथ्वी तलावर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत संभवामी युगे युगे, मी सारखा सारखा या पृथ्वीवर जन्म घेत असतो. त्याच्यानंतर तो म्हणतो की स्वतःच्या यातून बाहेर पडण्याचे मार्ग काय आहे तर तू मला जाणून घे. राग क्रोध सगळे षड्रिपुन्हा जिंकून घे, माझ्यामध्ये आश्रय घे, आणि अशा प्रकारची साधना केलीस तर तुला या गेममधून किंवा या लीलेमधून मोक्ष मिळेल. आणि अशा प्रकारचे अनेकांनी पूर्वी करून झालेले आहेत. ओके, आणि माझ्या ह्या मार्गाचं अनुसरण करून झालेलं आहे, तसं तू कर. त्याच्यानंतर चतुर्वर्णामध्ये हा जो काही गेम आहे हा कुठल्या पिलर्सवर उभा आहे त्याविषयी तो सांगतो आहे की चतुर्वर्णाविषयी वर्णन केलं आहे. ओके, सो कर्माविषयी तरी कन्सेप्ट नंतर सांगितलं आहे की कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय. याच्यामध्ये आपण मागच्या 2 सेशनमध्ये खूप उहापोह केला आहे, पण मी फास्ट जाते आहे. बुद्धिमान मनुष्य कोण आहे? जो कर्मामधलं अकर्म आणि अकर्मामधलं कर्म ओळखू शकतो तो बुद्धिमान मनुष्य आहे. आणि पंडित कोण आहे? जो सर्व प्रकारचे इच्छा संकल्प ह्यांचं ज्ञानाग्नीमध्ये समर्पण करू शकतो, त्याला पंडित असं म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर ॲडव्हान्स, दीज आर द माइलस्टोन्स. ओके, बुद्धिमान, पंडित, ॲडव्हान्स कर्मयोगी वगैरे अशा प्रकारचा जो साधना करत करत मनुष्य नित्यतृप्त निराश्रय कर्मफलचा त्याग करून या पृथ्वीवरच कर्म करत राहतो, परंतु काहीच कर्म करत नाही. उदाहरणार्थ स्वतः श्रीकृष्णाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर कर्मयोगाची सिग्निफिकन्स त्यांनी सांगितले आहे की तो द्वंद्वातीत असतो, विमत्सरह असतो, सिद्धी असिद्धीमध्ये समान पद्धतीने किंवा यशापयशामध्ये समान पद्धतीने कार्य करतो, आणि असं करून तो काहीही या पृथ्वीवर करत नाही. त्यानंतर फ्रुट्स ऑफ कर्मयोगा त्यांनी सांगितले आहे की जो ज्याचा संग सुटलेला आहे, जो मुक्त आहे, जो जो ज्याची बुद्धी ही ज्ञानामध्ये स्थित झालेली आहे, आणि तो यज्ञासाठीच सर्व कर्म करत असतो, स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलीही कर्म करत नाही. त्यानंतर डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ यज्ञास त्यांनी सांगितले आहे की ब्रह्मार्पणम ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, हेही आपण बघितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचे जे योगी असतात ते काय करतात तर यज्ञ म्हणजे स्वतःच्या कर्माचा सॅक्रिफाईस करत असतात, या कर्मस्वरूपी यज्ञ करत असतात. काही ज्ञानस्वरूपी यज्ञ करतात, काही कर्मस्वरूपी यज्ञ करत आहेत. काही लोक इंद्रिय जी आहेत ती इंद्रियांच्या अग्नीमध्ये समर्पित करतात. जी इंद्रियांचे अर्थ आहेत ते इंद्रियांच्या अग्नीमध्ये समर्पित करतात, इंद्रिय संयमाच्या अग्नीमध्ये समर्पित करतात. त्याच्यानंतर आत्मसंयम अग्नी नावाचा असतो, त्याच्यामध्ये सर्व प्राणाची जी कार्य आहेत ती समर्पित करतात. द्रव्य यज्ञ करतात, तपोयज्ञ करतात, योग यज्ञ करतात, स्वाध्याय यज्ञ म्हणजे स्वतःच्या अभ्यासाने सुद्धा यज्ञ करतात. अशा प्रकारचे योगी हे संशित व्रतः म्हणजे तीव्र स्वरूपाची व्रत आचरण करणारे योगी मानले जातात. ओके, इथपर्यंत आपण मागच्या सेशन्समध्ये आलो होतो. आता आपण ह्याच्या पुढे बघणार आहोत. थोडंसं मी मॅक्सिमाइज करते. आता आपण त्यांनी प्रॅक्टिस ऑफ प्राणायामा म्हटलेली आहे. आता प्राणायामा किंवा योगशास्त्राचा जो सगळ्यात ऑथेंटिक ग्रंथ आहे हे पतंजली योगसूत्र, त्याच्यामध्ये प्राणायामाची काय डेफिनेशन दिली आहे? श्वास प्रश्वास गती विच्छेद प्राणायाम. म्हणजे आपण इन्हेल करत असतो, एक्सहेल करत असतो, हा एक भाग झाला श्वासाच्या संदर्भामध्ये. परंतु प्राण आणि अपान या संकल्पना फार डीपर आहेत आयुर्वेदामध्ये किंवा योगशास्त्रामध्ये सुद्धा. प्राण इज समथिंग की जे आपण घेत असतो,
एनिथिंग म्हणजे सेल्युलर मेटाबॉलिझम जेव्हा असतं त्यामध्येही प्रत्येक सेलमध्ये काहीतरी जात असतं आणि त्या सेलमधून ॲज अ एक्सक्रिटरी प्रोडक्टमधून काहीतरी बाहेर येत असतं. ओके, जो कुठलीही गोष्ट जी आतमध्ये जाते त्याला प्राण असं म्हटलं जातं आणि जी गोष्ट बाहेर टाकली जाते किंवा उत्सर्जित केली जाते त्याला अपान असं म्हटलं जातं. दिस इज अ ग्रॉस टर्मिनॉलॉजी ऑफ प्राण अँड अपान. ओके, आता हे श्वासाच्या संदर्भामध्ये नॉर्मली जनरली सगळ्यांना माहिती असतं की इन्हेलेशन अँड एक्झलेशन, पण प्राण आणि अपान ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत या एवढ्या श्वासापुरत्याच मर्यादित नाही आहेत. याच्या सेल्युलर मेटाबॉलिझम, न्यूरोलॉजिकल कॉर्डिनेशन्स अशा प्रत्येक बॉडी फंक्शन्समध्ये त्याचा हे होऊ शकतो. दोषांच्या बाबतीमध्ये, मलाच्या बाबतीत मोठ्या कन्सेप्ट्स आहेत प्राण आणि अपान. या पण सध्या आला आपण जे सर्वसामान्य लोकांना माहिती असतं की इन्हेलेशन आणि एक्झलेशन या प्रकृती म्हणजे या दृष्टीने आपण बघूया. तर काही लोक प्राणायामाची प्रॅक्टिस करतात. अपाने जुह्वति प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः अपरे नियतहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वे अपि एते यज्ञविदः यज्ञक्षपित कल्मषाः. आता काय म्हटलं आहे की अपाने, अपान म्हणजे काही जे योगी असतात किंवा काही यज्ञ करण्याचे जे योगी असतात ते काय करतात, अपानामध्ये जुह्वति प्राणम, अपान वायूमध्ये किंवा अपानामध्ये प्राणवायूचं किंवा प्राणाचं समर्पण करतात आणि प्राणे अपानम तथा अपरे, प्राणे अपानम पूर्वरूप संधी आहे, प्राणामध्ये अपानाचं किंवा समर्पण करतात. म्हणजे जिथे सेल्युलर मेटाबॉलिझम, जिथे इन्हेलेशन एक्झलेशन जिथे स्टॉप होतं. ओके, जर स्टॉप झाला तरच सेल्युलर मेटाबॉलिझम स्टॉप झाला किंवा एकदम मिनिमम होतं. सेल्युलर मेटाबॉलिझम किंवा कुठल्याही प्रकारचे इन्हेलेशन एक्झलेशन स्टॉप होऊ शकत नाही. जर स्टॉप झालं तर दॅट इज अ डेड बॉडी. ओके, परंतु त्याच्या गती जनरली आपण सगळ्यांना माहिती असेल की 20 ते 22 रेस्पिरेटरी रेट असतो प्रत्येकाचा किंवा रेंज करतो. त्यानंतर 72 टू 80 90 पर्यंत पल्स रेट असतो. परंतु हा काय तुम्हाला थांबवता येणार नाही. परंतु हा जर मिनिमम, जितका मिनिमम करू शकतो, सेल्युलर मेटाबॉलिझम जितकं कमी होऊ शकतं तितकं एजिंग कमी होतं, तितकी पिनियल ग्लँडचं श्रिंकिंग कमी होतं. ओके, आणि माणसाचं आयुष्य वाढतं. पूर्वी तुम्ही ऐकलं असेल जेव्हा कृष्णाच्या एज ग्रुपमध्ये कृष्ण आणि हे अर्जुन स्वतः 80-90 वर्षाचे होते, त्याही वेळेला ते तरुण होते. माणसांचे आयुष्य 150-200 वर्ष माणसं जगायची. कशी जगायची? त्यांची सेल्युलर मेटाबॉलिझम कमी असायची. आता आपली वाढली आहे म्हणून आपलं एजिंग पण वाढलेलं आहे. तर हे जितकं कमी करता येईल तितकं जो कमी करू शकतो. जुह्वति म्हणजे त्याच्यामध्ये दग्ध करायचं आहे किंवा त्याची स्पीड हा कमी करायचा आहे. तर असे जे काही योगी प्रॅक्टिसनी करू शकतात. प्राणापान गती रुद्ध्वा, त्यामुळे प्राण अपानची इन्हेलेशन एक्झलेशन, इनकमिंग अँड आउटगोईंग याचा जो काही स्पीड आहे, ओके, तो स्पीड जितका कमी करता येईल किंवा थांबवता येईल. ओके, थांबवता म्हणजे एकदम मिनिमम करता येईल. जेव्हा आपण एखादा बॉल बघतो किंवा वस्तू बघतो ती थांबलेली असते, पण ती थांबलेली नाहीये. पृथ्वी चालतेच आहे. ओके, ती चालतेच आहे, पण ती इतक्या कमी स्पीडनी चालते आहे की आपल्याला वाटते की ती थांबली आहे. ओके, सो ती चालूच असते किंवा तिची ती मोशन म्हणजे इच अँड एव्हरी सब्जेक्ट हिअर इज इन मोशन ओनली. विदाउट मोशन नथिंग इज देअर. पण ती इतकी कमी आहे तिचा स्पीड की असं वाटतंय की ती थांबली आहे. सो ही गती इतक्या मिनिमल पॉईंटवर आणायची की ती थांबलेली रुध्वा किंवा तिचं रोधन झालं आहे असं वाटेल. अशा पद्धतीने प्राणायाम परायण म्हणजे एक्सपर्ट्स प्राणायाम करण्यामध्ये किंवा ही क्रिया करण्यामध्ये जे एक्सपर्ट्स असतात ते अशा पद्धतीने अशा प्रॅक्टिसेस करतात आणि त्यांना प्राणायाम असं म्हणतात. अपरे अपरे नियतहाराः म्हणजे जे संयमित आहार घेणारी जी अन्य मंडळी असतात किंवा अन्य योगी असतात ते काय करतात की प्राणान प्राणेषु जिह्वति. आता तुम्हाला माहिती असेल की प्राणाचे प्राण, अपान, व्यान, समान, उदान असे 5 प्रकार आहेत. ओके, सो ह्याच्यामध्ये मूळतः हे प्राणामधून डिराइव्ह झालेलं आहे, ज्याला मूळ प्राण किंवा महाप्राण असं म्हटलं जातं. आता या जे पंचप्राण आहेत त्या प्राण आणि ह्या पंचप्राणांचे पण अनेक 5 उपप्राण आहेत. तर असे म्हणून 25 हे जे प्राण असतात त्यांच्या फंक्शन्सनी शरीराची सगळी कर्म चाललेली असतात की शरीराची फिजिओलॉजी चालत असते. परंतु याच्या पलीकडे जो महाप्राण असतो, आता हे ऐकायला आपल्याला वाटतं की असं काही असतं का, पण असं असतं. ॲज यू प्रोसीड ऑन द पाथ ऑफ योगा और योगिक प्रॅक्टिसेस अँड दॅट ऑल्सो इंटरनल योगा. ओके, नॉट म्हणजे तुम्ही प्राणायाम किंवा ज्या काही ज्याला आम्ही इल्युझिव्ह योगा असं म्हणतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी करता येतात. प्राणिक एनर्जायझेशन टेक्निक्स वगैरे असतात. सो प्राणान प्राणेषु जिह्वति म्हणजे ते हे सगळे प्राण तो त्या मूळ महाप्राणामध्ये जिह्वति किंवा समर्पित करतो.
सर्वे अपि एते यज्ञविदः. बरं, हे लोक असं का करतात? तर हे सगळे यज्ञविदः आहेत, म्हणजे यज्ञ जाणणारे आहेत, किंवा या सगळ्या कर्मांना ते यज्ञासाठी करत असतात किंवा परमेश्वरासाठी करत असतात. म्हणजे त्यांचं जीवन, त्यांचं इन्हेलेशन, एक्झलेशन, मेटाबॉलिझम सगळं हे परमेश्वरासाठीच आहे. त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे परमेश्वरासाठी आहे. अशा ज्या व्यक्तिमत्व डेव्हलप होतात नंतर, ते यज्ञ, त्यांना यज्ञविदः असं म्हटलं आहे. दे नो दिस, दे डू दिस ऑल दिस प्रोसेसेस ॲज अ काइंड ऑफ अ यज्ञ और ॲज अ फॉर द सेक ऑफ द गॉड. सो विथ पॉवर ऑफ यज्ञ दे प्युरिफाय इम्प्युरिटीज. ओके. आणि अशा प्रकारच्या प्रोसेस करून, अशा प्रकारची यज्ञविद, यज्ञ जाणणारी माणसं, विद धातू आहे, यज्ञ जाणणारी माणसं काय होतात? ते यज्ञ क्षपित कल्मषाः होतात. बहुवचनामध्ये आहे, प्रथमा बहुवचनामध्ये, यज्ञ क्षपित कल्मषाः, म्हणजे यज्ञामुळे त्यांची जी कल्मष म्हणजे त्यांची जी सिन्स आहेत, त्यांचे जी पापकर्म आहेत, किंवा त्यांच्यामध्ये ज्या काही आधी आहेत, त्या सगळ्या प्युरिफाय होतात किंवा त्या सगळ्या नष्ट होतात. इम्प्युरिटीज आहेत, कारण पृथ्वीवर ज्या अर्थी जन्म घेतला आहे त्या अर्थी कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची पाप किंवा कुठल्या प्रकारची आधी किंवा कुठल्याही तरी प्रकारची इम्प्युरिटीज आहे. ज्याच्याकडे कुठलीच इम्प्युरिटीज नाही तो पृथ्वीवर जन्म घेऊ शकत नाही, किंवा त्याला गरज नाहीये जन्म घ्यायची. सो अनेक संचित कर्म किंवा संचित पाप असतात, त्यांची शुद्धी अशा प्रकारच्या कर्मांनी यज्ञ जाणणाऱ्या लोकांतर्फे केली जाते स्वतःच्या बाबतीमध्ये. ओके. सो दिस इज अ प्रॅक्टिस ऑफ प्राणायाम मेन्शन इन द भगवद्गीता. फ्रुट्स ऑफ दिस कर्मास. ओके. आता काय होतं की यज्ञ, पुढच्या 31व्या सूत्रामध्ये म्हटले आहे की यज्ञ शिष्टामृत भुजः यान्ति ब्रह्म सनातनम न अयम लोकः अस्ति अस्ति अयज्ञस्य कुतः अन्यः कुरुसत्तमः. कुरुसत्तम संबोधन आहे, त्यामुळे विसर्ग नाहीये तिथे. यज्ञ शिष्टामृत भुजः म्हणजे काय की यज्ञामध्ये अशिष्ट म्हणजे यज्ञामधून उरलेलं अमृत, भुजः म्हणजे जे प्राशन करतात अशी लोक काय करतात? भुजः प्रथमा बहुवचन आहे. यान्ती जातात. कुठे जातात? ब्रह्म सनातन, किंवा प्राप्त करतात. कोणाला प्राप्त करतात? ब्रह्माला, किंवा ती स्थिती जी सांख्ययोगाच्या शेवटच्या सूत्रामध्ये पण म्हटलेली आहे, ब्रह्मनिर्वाण मूर्छती. ती स्थिती किंवा ती शांती स्वरूपी अवस्था ते प्राप्त करतात, जी सनातन आहे, जी अनादी कालापासून चालत आलेली आहे. त्या ब्रह्माला ते प्राप्त करतात किंवा ब्राह्मी स्थितीला ते प्राप्त करतात. न अयम लोकः अस्ति, न अयम मध्ये सवर्ण दीर्घ संधी आहे. लोकः अस्ति, लोकः मध्ये इथे विसर्गाचा उत्व आणि अनंतरम गुणसंधी झाली आहे, त्याच्यानंतर पूर्वरूप संधी पण झाली आहे. लोकः अस्ति, अस्ति यज्ञमध्ये यणसंधी आहे. लोकः अस्ति अयज्ञस्य, म्हणजे न न अयम लोकः अस्ति म्हणजे हा लोक नाही आहे. कोणासाठी? अयज्ञस्य, म्हणजे अयज्ञस्य म्हणजे जे अशा प्रकारचे यज्ञ करत नाहीत त्यांच्यासाठी हा लोक किंवा ही पृथ्वी ही विनाशकारी आहे, किंवा ही पृथ्वी त्यांच्यासाठी नाही. सो दिस पृथ्वी लोक किंवा दिस मृत्यू लोक इज अ, मागे पण मी तुम्हाला बोलले होते की ही इज अ काइंड ऑफ अ जिम और इज अ काइंड ऑफ अ एक्झस्ट ट्रेनिंग सेंटर. जी लोक यज्ञासाठी काम करत नाहीत किंवा यज्ञासाठी आपलं जीवन समर्पित करत नाहीत, त्यांच्यासाठी या पृथ्वीवर काहीही प्राप्त होत नाही. त्यांना वाटतं की माझ्याकडे मटेरियल गोष्टी भरपूर आहेत, मी सुखी आहे, व्हॉट एव्हर इट इज, भरपूर गेन त्यांच्याकडे आहे, पण त्यांच्यासाठी काही नाही, ते एका क्षणामध्ये नष्ट होऊ शकतं. तर त्यांना अयम लोक म्हणजे हा लोक त्यांच्यासाठी, अयज्ञ करणाऱ्या लोकांसाठी, यज्ञ न करणाऱ्या लोकांसाठी नाही. कुतः अन्य कुरुसत्तम, कुरुसत्तम म्हणजे कुरूंमधल्या उत्कृष्ट अर्जुनाला संबोधन म्हटलं आहे. कुतः अन्य म्हणजे अन्य कुठला लोक त्यांच्यासाठी आहे? तर कुठलाच नाही. त्याला म्हणायचं असं आहे की those who perform no sacrifice find no happiness either in this world or in other worlds also. पुढच्या 32व्या श्लोकामध्ये तो काय म्हणतो आहे की एवं बहुविधा यज्ञाः वितताः ब्रह्मणः मुखे कर्मजान विद्धि तान सर्वान एव ज्ञात्वा विमोक्षसे. एवं बहुविधा यज्ञाः म्हणजे हे सगळ्या प्रकारचे यज्ञ जे आहेत ते वितताः म्हणजे डिस्क्राईब केले आहेत किंवा सांगितलेले आहेत. कुठे? ब्रह्मणः मुखे. ब्रह्मण म्हणजे वेद किंवा ह्या युनिव्हर्सच्या
इनिशियल पार्टमध्येच, म्हणजे जेव्हा वेदांची उत्पत्ती झाली त्या सुरुवातीच्या काळामध्येच सांगितलेले गेले आहेत. कर्मजान विद्धी तान सर्वान ज्ञात्वा, तान सर्वान ज्ञात्वा कर्मजान विद्धी. ओके, नो देम ॲज अ ओरिजिनेटिंग फ्रॉम डिफरंट डिफरंट कर्मास. म्हणजे हे सगळे जे काही यज्ञ आहे हे कर्मातून उत्पन्न झालेले आहेत, किंवा म्हणजे कर्म करायचं आणि त्याचा सॅक्रिफाईस करायचंय, त्यामुळे कर्मापासूनच ते उत्पन्न होत आहेत. ओके, म्हणजे कर्म करायचा, कर्मफळाचा त्याग करायचा किंवा अर्पण करायचं, समर्पण. सो हे कर्मजान आहे किंवा कर्मज आहेत. ओके, तान विद्धी, त्या सगळ्यांना, त्या सर्व कर्मजन्य यज्ञांना तू जाण, आणि ज्ञात्वा, ज्ञात्वा किम करोशी, तर ज्ञात्वा विमोक्षसे, म्हणजे तू त्यांना जेव्हा जाणून घेशील तेव्हा जाणल्यानंतर काय होईल, तू ह्या सगळ्या मोहातून सुटशील, or you will get liberated, or your all understanding, sorry, your all knots off will be get cut off, material bondages will get destroyed and you will be liberated, असं तो म्हणतो आहे अर्जुनाला. पुढचं त्यांनी सांगितलं आहे की या सगळ्या यज्ञांमध्ये सुपेरियरिटी ऑफ द ज्ञानयज्ञ, या सगळ्या यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असं तो म्हणतो आहे 33व्या सूत्रामध्ये. श्रेयान द्रव्यम मयात, एक मिनिट, श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. म्हणजे श्रेयान द्रव्यमयात, श्रेयान द्रव्यमयात मध्ये वर्णमेलन आहे. द्रव्यमयात, इथे द्रव्यमयात यज्ञात, इथे तकारस्य दकार अभवत, जश्वसंधी. अनंतरम ज्ञानात, क्षम्यतां, यज्ञात, श्रेयान द्रव्यमयात यज्ञात, त्यामुळे यज्ञात ज्ञानयज्ञ, यज्ञात योग ज्ञानयज्ञ, तकारस्य दकार जश्वसंधी, दकारस्य जकार श्चुत्वसंधी. ओके, त्यामुळे इथे ज आलेला आहे. ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्म अखिलम, कर्म अखिलम सवर्ण दीर्घ, पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. त्यामुळे तो काय म्हणतो आहे की द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ श्रेयान, हे परंतप, हे परंतप, एक मिनिट, हे काय झालं, हा, हे परंतप किंवा हे अर्जुना, सर्व यज्ञांपेक्षा, सर्व द्रव्यमय यज्ञांपेक्षा, म्हणजे आपण जी द्रव्या युक्त जी यज्ञ करतो त्याच्यापेक्षा ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे. श्रेयान, इष्ट युसन प्रत्यय आहे. अतिशयार्थम दर्शयितुम युसन प्रत्ययस्य योजना अत्र अस्ति. हे परंतप सर्व यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे. का बरं श्रेष्ठ आहे, त्याची कारण तो पुढच्या चरणामध्ये सांगतो आहे. सर्वं कर्म अखिलम, अखिलम म्हणजे समग्र किंवा संपूर्ण, सर्व प्रकारचे संपूर्ण कर्म, हे पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे पार्था, सर्व प्रकारची जी मनुष्य म्हणजे दिवसभर करत असतो किंवा आयुष्यभर करत असतो, त्याचं रूपांतर हे ज्ञानामध्ये व्हायला पाहिजे किंवा ज्ञानामध्येच होते. ज्ञाने सर्वं कर्म परिसमाप्यते, ऑल ॲक्शन्स विथ सॅक्रिफाईस लीड्स टू ज्ञान. आता आपण केलेल्या सर्व कर्मांचं रूपांतर ज्ञानामध्ये का होत नाही, कारण आपल्याकडे यज्ञाची भूमिका नसते. जेव्हा आपण ती यज्ञ भूमिका, म्हणजे क्षणाक्षणाला जेव्हा आपण आपल्या डोक्यात असेल किंवा मनामध्ये ती भावना असेल, तेव्हाच सगळ्या कर्मांचं रूपांतर ज्ञानामध्ये होतं. म्हणून ज्ञानयज्ञ हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. याच स्वरूपाचा एक 36वा श्लोक पण आहे पुढे याच अध्यायामध्ये. सर्वं ज्ञानप्लवेनेव वृजिनम संतरिष्यसी वगैरे, तो आपण नंतर बघणार आहोत की तू जर मला समर्पण करणार असशील किंवा यज्ञासाठी गोष्ट करणार असशील तर मोठ्या मोठ्या पापांमधून पण तुझी सुटका होऊ शकते. सो ह्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानयज्ञाची सुपिरिटी सांगितली आहे. बरं, आता हे ज्ञान कसं मिळवायचं? ज्ञान मिळवायचं झालं तर गुरु पाहिजे, आणि गुरु म्हणजे गुरु भेटला किंवा गुरु जरी असेल तरी प्रत्येक गुरुकडून सगळी लोक ज्ञान घेऊ शकतात असं नाही. ओके, कारण त्याची काय कारणं आहेत, तर डिसायपल्स अँड गुरु, डिसायपल्सनी काय करावं म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त होतो. याविषयी 34व्या सूत्रामध्ये तो सांगतो आहे की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया
उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः, की तद्विधी म्हणजे ते ज्ञान तू जाणून घे. ओके. प्रणिपात कसं जाणून घे, तर प्रत्येक ठिकाणी तृतीय आहे, प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. कुठल्या कशाच्या सहाय्याने जाणून घे, तर हे अत्यंत महत्वाचे एक किंवा जे सिम्पटम्स किंवा काय म्हणू आपण त्याला, जे गुण आहेत शिष्याचे ते सांगितलेले आहेत. त्याचं जर तंतोतंत पालन केलं गेलं तर गुरुकडून आपल्याला ज्ञानप्राप्ती नक्कीच होऊ शकते. कुठले ते तीन गुण आहेत? प्रणिपातेन सरेंडरनेस, कम्प्लीट सरेंडरनेस, पाटी पूर्ण कोरी करून टाकायची. जर पाठीवर लिहिलं असेल काहीतरी तर ते खोडून खराब दिसतं, त्यामुळे कम्प्लीट एम्प्टीनेस असला पाहिजे, इगो सरेंडर असला पाहिजे, पहिली गोष्ट, तरच आपण काहीतरी शिकू शकतो. ओके. सो कम्प्लीट सरेंडरनेस टुवर्ड्स द गुरु. प्रणिपातेन परिप्रश्नेन, आस्किंग द डाऊट्स. जेव्हा कम्प्लीट सरेंडर करून जेव्हा त्यांचं जे काही उपदेश गुरुकडून मिळतो आहे त्याचं ग्रास्पिंग करायचं आहे, बरं त्याचं चिंतन करायचं आहे, त्याच्यावर प्रश्न उत्पन्न होतात, ते प्रश्न विचारायचे आहेत. आस्किंग द डाऊट्स. ओके. परिप्रश्नेन. आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे कदाचित, कारण प्रणिपात पण बऱ्याच लोक करतात, परिप्रश्न तर सगळेच लोक करतात. प्रश्न विचारणं म्हणजे नाउडेज इज अ व्हेरी, इट इज अ सिम्बॉल और सिम्पटम ऑफ अ इंटेलिजन्स. ओके. म्हणजे मी फार हुशार आहे, मी प्रश्न विचारला असं सामान्यतः दिसतं, परंतु त्यामुळे परिप्रश्न तर सगळेच करत असतात. काही लोक प्रणिपात पण करत असतात, पण सेवया हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, की सेवा म्हणजे त्या गुरुची सेवा केली तरच त्या ज्ञानाची मूळ प्राप्ती होऊ शकते, नाही तर फक्त ज्ञान आपण ऐकतो आणि आपल्याला समजत नाही. ओके. सो तुम्हाला कर्णाची उदाहरणं वगैरे माहिती असतील, की त्याला जे जे शस्त्र मिळालं त्याचा त्याला काही उपयोग झाला नाही नंतर. ओके. कारण त्याची सेवा नाही केली गुरुची. त्यामुळे सेवया प्रणिपात करून गुरुकडून ज्ञान मिळवायचं आहे, प्रश्न विचारून त्याला त्याच्याकडून ज्ञान मिळवायचे आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवा. गुरुची सेवा करून त्या ज्ञानाची आपल्याला म्हणजे नाही तर फक्त शब्द आपल्याला लक्षात राहतात किंवा आपण ते पाठांतर करतो, पण त्याचा मूळ अर्थ आपल्याला गवसत नाही. त्यामुळे सेवा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हे सगळं केल्यानंतर काय होतं? उपदेक्षन्ति ते ज्ञानम. ते म्हणजे सगळे गुरु जे आहेत ते ज्ञान देतात. बरं, ते गुरु कशा प्रकारचे असतात? तर ज्ञानीनः म्हणजे ते नॉलेजेबल असतात, वेल वर्स्ड असतात. म्हणजे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये किंवा जी काही त्यांची जी ग्रंथ असतील त्याच्यामध्ये ते परायण असतात किंवा ते प्रावीण्य मिळवलेले असतात, नॉलेजेबल असतात. त्याच्यानंतर तत्वदर्शिनः, त्यामुळे गुरुची पण सिम्पटम्स सांगितलेली आहे, सिम्बॉल सांगितलेले आहे तिथे, की तो ज्ञानी असतो आणि तत्वदर्शिनः म्हणजे फक्त त्याला थेरॉटिकली त्याचं नॉलेज आहे असं नाहीये, त्यांनी ते अनुभवलेलं असतं, त्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज असतं. ओके. सो अशा प्रकारच्या ज्ञानी आणि तत्वदर्शिनी लोकांकडून तू ते ज्ञान मिळव, तद्विधी. अँड अंडरस्टँड ट्रू नेचर ऑफ नॉलेज बाय अप्रोचिंग सियर्स ऑफ ट्रूथ विथ भक्ती. आता गंमत म्हणजे काय होते, की हे ज्ञान असं शाब्दिक ज्ञान नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे जी आपण इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण राहतो आहोत आज, बरोबर आहे. प्रचंड प्रकारचं नॉलेज गुगलवर आपल्याला सापडतं. गुगल सर्च इंजिन आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहेत, खूप प्रकार, जगातल्या कुठल्याही गोष्टीची माहिती आपल्याला एका मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये मिळू शकते. हे तसं ज्ञान नाही आहे, हे ब्रह्माला जाणण्याचं ज्ञान आहे. त्यामुळे प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा या 3 गोष्टींमध्येच मुळेच ते प्राप्त होऊ शकतं. हे दिस इज नॉट अ इन्फॉर्मेशन, हे ज्ञान आहे. माहिती आणि ज्ञानामधला हा फरक आहे. ज्ञान तेव्हाच मिळू शकतं जेव्हा गुरुची इच्छा असेल की माझ्या शिष्याला हे ज्ञान मिळावं, आणि त्यासाठी सेवा करणं गरजेचं आहे. आणि सेवा तेव्हाच होऊ शकते जेव्हा श्रद्धा असेल, जेव्हा भक्ती असेल. सो भक्ती असेल तरच श्रद्धा क्रिएट होईल, श्रद्धा असेल तरच सेवा आपण करू शकतो. तर अशा प्रकारचा प्रणिपात, परिप्रश्नेनं आणि सेवाच्या सहाय्याने ते ब्रह्मज्ञान आपल्याला मिळू शकतं. तर त्यासाठी भक्ती फार महत्वाची आहे. कारण काय होतं, की पुढे त्यांनी म्हटलेलं आहे काही गोष्टी, की नुसते प्रश्न विचारायचे, प्रश्न उत्तर अशी चेन क्रिएट होते, की माझा जो गुरु सांगतो आहे तो माझ्यासाठी योग्य आहे आणि हेच सत्य आहे. ही भक्ती असली पाहिजे, की ही असा प्रगाढ विश्वास असणं गरजेचं आहे. कारण सतत क्वेश्चन्स क्रिएट करायचे नाहीत, किंवा एका लिमिटपर्यंत क्वेश्चन किंवा तो विषय स्पष्ट होईपर्यंत क्वेश्चन विचारणं योग्य आहे, परंतु त्याच्यावर संशय घेत राहायचं नाही, त्याच्यावर श्रद्धा ठेवायची, त्याच्यावर भक्ती ठेवायची, की हेच ज्ञान किंवा हाच उपदेश मला मोक्षाकडे नेऊ शकतो.
कारण काय होतं की नॉलेज गेन करताना काय होतं की बरेच लोक लॉजिकली प्रश्न विचारत राहतात. ओके. म्हणजे अँड दे शो द पॉवर ऑफ द इंटेलिजन्स, म्हणजे बुद्धीची प्रगल्भता हल्ली जास्त आहे लोकांकडे. त्यामुळे प्रश्न 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 प्रश्न. रमण महर्षी काय म्हणतात की आस्किंग अ सिरीज ऑफ लॉजिकल क्वेश्चन्स अँड फाइंडिंग अ लॉजिकल आन्सर विल नॉट हेल्प युअर टू गेट दिस काइंड ऑफ ज्ञान. ओके. इन्स्टेड ऑफ त्याच्यामुळे काय होतं, क्वेश्चन आन्सरची फक्त एक चेन क्रिएट होते. प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर. इम्पॉर्टंट काय आहे, टू कॅच द नॉलेज बिहाइंड दिस क्वेश्चन्स बाय भक्ती. आणि त्याला एक उपमा त्यांनी दिलेली आहे की लॉजिक किंवा हे क्वेश्चन्स हे एक प्रकारच्या मंकी सारखे असतात किंवा एका माकडासारखे असतात. या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर चालू असतं उड्या मारणं. बट फंडामेंटल क्वेश्चन्स आर द डायमंड्स, आर लाईक डायमंड्स. This cannot lead to finding the real value of a diamond. डायमंडची किंवा एखादी रिअल व्हॅल्यू काय असते हे आपण नाही सांगू शकत. ते अमूल्य आहे. तसं हे ज्ञान पण अमूल्य आहे. ते प्रश्न उत्तरांच्या चेन एका लिमिटपर्यंत तुम्ही विचारू शकता, पण त्याच्यापुढे तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो, भक्ती ठेवावी लागते. यू कॅनॉट कीप ऑन आस्किंग क्वेश्चन किंवा वादविवाद स्पर्धेमध्ये अशा प्रकारचं आपण मेथोडॉलॉजी इथे वापरता येत नाही. सो यू हॅव टू बिलीव्ह, यू हॅव टू हॅव अ भक्ती ऑन दिस ज्ञानम. कारण आता जाऊ दे, हा विषय नको, मोठा विषय का नाही. कारण लॉजिकल ब्रेन जो आहे, जो रिसर्चमध्ये वगैरे वापरला जातो, त्याच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या आहेत आणि ज्ञानाच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या आहेत. ओके. सो हे सगळं ज्ञान तुला जेव्हा मिळेल तेव्हा काय होतं की तुला अशा प्रकारचं ज्ञान मिळेल की जे थ्रू विच यू कॅन सी युअर सेल्फ एव्हरीवेअर, फाइंडिंग सेल्फ एव्हरीवेअर. यत् ज्ञात्वा न पुनर्मोहम एव यास्यसि पांडव, येन भूतानि अशेषेण द्रक्ष्यसि आत्मनि अथ मयि. यज्ञात्वा, यज्ञात्वा तकारस्य दकारः जश्वसन्ति, दकारस्य जकारः श्रुत्वसन्ति. यज्ञात्वा हे जाणून घेऊन काय होईल, पुनर्मोहम एव न यास्यसि, तुला अशा प्रकारचा जो विषाद मोह हा पुन्हा क्रिएट होणार नाही हे पांडव. येन भूतानी अशेषेण, येन म्हणजे या प्रकारच्या ज्ञानाने काय होईल तर अशेषेण म्हणजे समग्र, तू सोडून जे शेष राहिलेले जे सगळी भूत आहेत किंवा जे सगळे प्राणी मात्र किंवा मनुष्य आहेत, अन्य भूतानी द्रक्ष्यसी, त्यांना तू काय करशील, भूतानी द्वितीय एक बहुवचन आहे, त्यांना तू काय करशील, त्वम द्रक्ष्यसी, तू बघशील कुठे, आत्मनी आत्मनी अथ एक मिनिट, द्रक्ष्यसी आत्मनी मध्ये यणसंधी आहे, आत्मनी यथ मध्ये पण यणसंधी आहे. द्रक्ष्यसी आत्मनी म्हणजे तू आत्म्यामध्ये बघशील किंवा या ब्रह्मांडामध्ये तू बघशील आणि ते माझ्याच मध्ये आहे, ते म्हणजे मयी. हे सर्व जे जे हे जीव प्राणी मात्र वगैरे तुझ्या सकट जे काही आहेत आणि तुझ्या शिवाय जे पण जे आहेत ते सर्व तू माझ्यामध्ये पाहू शकशील. विश्वरूप दर्शन नंतर दिलं त्यांनी, पण त्याच्या आधी तो 4थ्या अध्यायामध्ये सांगतो आहे की हे सगळे प्राणी मात्र हे माझ्यामध्येच आहेत आणि त्याला माझ्यामध्ये बघण्याची दृष्टी तुला हे ज्ञान देईल. त्यामुळे तुला जेव्हा हे ज्ञान प्राप्त होईल तेव्हा तू सगळ्या गोष्टींना, चर अचर म्हणजे जी लिव्हिंग नॉन लिव्हिंग सगळ्या गोष्टींना तू माझ्यामध्ये पाहू शकशील. त्याच्यामुळे कृष्णाचा अशुरन्स पुढे त्यांनी दिलेला आहे. कृष्णाने अशुरन्स तो देतो आहे की अपि चेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञान प्लवेन एव वृजिनं संतरिष्यसि. तो काय म्हणतोय की सर्वेभ्यः पापेभ्यः पापकृत्तमः चेत, पापकृत्तमः असि चेत अपि, चेत असी मध्ये तकारस्य दकारः जश्वसंधी झालाय. त्यामुळे पापेभ्य सर्वेभ्य पंचमी बहुवचन आहे. पंचमी बहुवचन कशासाठी, कंपॅरिझन आहे की सगळ्या प्रकारच्या पापांपेक्षा जरी तू पापकृत्तम तरी तू म्हणजे अतिशय चांगल्या प्रकार, उत्तम म्हणजे चांगल्या प्रकारचा किंवा पाप आहे म्हणून तर आपण नीच म्हणूया की त्याच्यापेक्षाही जरी तुझं पाप श्रेष्ठ असेल किंवा चांगलं असेल, चांगलं नसतं पाप परंतु तिथे अतिशयार्थ आहे म्हणून तम प्रत्यय वापरलेला आहे की तुझं पाप जरी मोठं असेल तरी काय होईल, सर्व ज्ञान प्लवेन एव मध्ये वृद्धी संधी. या ज्ञानप्लव म्हणजे होडी किंवा तराफा असतो ना, तसा तराफा. या ज्ञानाच्या तराफ्यावर बसून किंवा ज्ञानाच्या होडीमध्ये बसून वृजिनम संतरिष्यसी,
म्हणजे तू ही पापाचा समुद्र तू पार करून जाशील. ओके. आता ह्याची उदाहरणं आहेत आपल्याकडे काही. ओके. उदाहरणार्थ म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की जरी तू फार मोठा पापी जरी असलास हा, आणि तरी तरी तू मला शरण आलास, माझ्यामध्ये शरणागती पत्करलीस, किंवा तुला जर पश्चाताप होत असेल, तर तू या सगळ्या प्रकारच्या पापांमधून मुक्तता प्राप्त करू शकतोस. याची काही उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. जसं अंगुलीमाल आहे, बुद्ध आहे, गौतम बुद्धांना मारायला गेला होता अंगुलीमाल. त्याच्यानंतर नारद आहे, रत्नाकर आहे. रत्नाकर म्हणजे महर्षी वाल्मिकींचं पूर्वाश्रमीचं नाव आहे. जेव्हा ते लूटमार वगैरे करत असतात त्यामुळे त्यांचं नाव रत्नाकर होतं. त्यामुळे नारद महर्षी आले वगैरे स्टोरी तुम्हाला माहिती आहे सगळी. सो अशी माणसं की जी फार पापी असतात, परंतु नंतर त्यांनी भगवंताकडे शरणागती पत्करलेली आहे, ती माणसं सुद्धा पापापासून मुक्तता प्राप्त करतात. परंतु हा पश्चाताप किंवा हा ॲटिट्यूड मनापासून असायला पाहिजे. कारण दुर्योधनासारख्या माणसांना पीपल विदाउट गिल्ट किंवा विदाउट पश्चाताप और विदाउट सरेंडरनेस विल नेव्हर गेट मोक्ष. फॉर एक्झाम्पल दुर्योधन, त्याला आपल्या कृत्याचा कधी पश्चाताप झालाच नाही. ओके. तर अशा माणसांना मोक्ष मिळू शकत नाही. जो कुठल्याही प्रकारचा म्हणजे अतिशय म्हणजे पापी मनुष्य असेल, त्यांनी जर माझ्याकडे शरणागती पत्करली तन मन धनानी, तर मी त्याला नक्कीच पापातून मुक्त करतो, असा अश्युरन्स कृष्णाने दिलेला आहे. त्याची कारण पण पुढे सांगितली आहे की यथा एधांसी समिद्ध अग्निही भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्निही सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. यथा एधांसी वृद्धी संधी, समिद्भ विसर्गस्य उत्व अनंतरम गुणसंधी अनंतरम पूर्वरूप संधी. समिद्ध अग्निः भस्मसात, भवर रफार आहे, विसर्गस्य रेफ. भस्मसात कुरुते अर्जुन, की हे अर्जुन, एधांसी म्हणजे समिधा किंवा काष्ठ, ज्या प्रकारे समिद्ध म्हणजे प्रज्वलित झालेला, ज्या प्रकारे प्रज्वलित अग्नी एधांसी म्हणजे काष्ठांना किंवा समिधांना भस्मसात करतो किंवा त्यांची राख करतो, त्याप्रमाणे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. म्हणजे ज्ञानाग्नी हा सुद्धा सर्व प्रकारच्या कर्मांना भस्मसात करतो. हे सत्य आहे. हे शाश्वत सत्य कृष्ण सांगतो आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. इह म्हणजे अत्र पृथ्वी लोकावर ज्ञानाच्या सदृश्य किंवा ज्ञानाच्या सारखं पवित्र काहीही नाही. तत्स्वयं योग संसिद्ध, म्हणून स्वतः तू ते प्राप्त कर, प्रॅक्टिस कर कर्मयोगाची, आणि योग संसिद्ध हो. आणि कालेन आत्मनी विंदती, अशा प्रकारच्या प्रॅक्टिसनी किंवा अशा प्रकारच्या काळानेही तू आत्मनी किंवा ब्रह्मस्थितीला प्राप्त होशील, असं त्याला म्हणायचं आहे. आता श्रद्धा आणि लॉजिक ह्याच्यामधला डिफरन्स त्यांनी सांगितलेला आहे की श्रद्धा काय असते आणि लॉजिक काय असतं, किंवा संशयात्मा असा पुढे शब्द त्याला वापरलेला आहे. कारण श्रद्धा असणं गरजेचं आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणादि गच्छति. श्रद्धावान म्हणजे जो श्रद्धावान व्यक्ती आहे, श्रद्धावान इनी प्रत्यय आहे, तद्धित प्रत्यय आहे. श्रद्धा अस्मिन् अस्य अस्ति वा इति श्रद्धावत, त्याचा प्रपुलिंग प्रथम एकवचन श्रद्धावान. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धा असेल तरच हे ज्ञान तुम्हाला मिळेल. जर संशय असेल तर हे ज्ञान मिळणार नाही. अशा प्रकारची दृष्टी मिळणार नाही. कुठल्या प्रकारची दृष्टी? की सर्व प्राणी मात्रांना कृष्णामध्येच किंवा विष्णूमध्येच बघण्याची दृष्टी आणि आपल्या स्वतःमध्येच बघण्याची दृष्टी त्यालाच मिळेल जो श्रद्धावान व्यक्ती आहे, ज्याचा या पूर्ण शास्त्रांवर आणि कृष्णाच्या बोलण्यावर विश्वास आहे. ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, म्हणजे तुला जेव्हा हे ज्ञान प्राप्त होईल त्याच्या म्हणजे जर श्रद्धा ठेवलीस तर तुला ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान प्राप्त झालं तर तुला मास्टरी ओव्हर सेन्सेस मिळेल. संयतेंद्रिय म्हणजे तू जितेंद्रिय होशील. त्याने काय होईल की ज्ञानम लब्ध्वा पराम शांती, की ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुला शांती अवस्था प्राप्त होईल. अचिरेणादि गच्छति, अचिरेणामध्ये शीघ्रतेने तू परापट्टी अवस्था प्राप्त करशील आणि त्याच्यातून तुला ब्लीस किंवा आनंदमयी अवस्था ब्रह्मनिर्वाण स्थिती प्राप्त होईल. आता काय होतं जनरली जेव्हा कुठले प्रश्न विचारायचे आहेत, काही लोक प्रश्न लॉजिकली विचारतात, काही लोक प्रश्न श्रद्धेने विचारतात. आता ह्याच्यात फरक आहे. लॉजिकली जे प्रश्न विचारले असतात की तर्काने जे प्रश्न विचारले असतात, दॅट क्रिएट्स ओनली चेन ऑफ क्वेश्चन अँड आन्सर्स.
दॅट नेव्हर लीड्स यू टू एनी डेस्टिनेशन. बट श्रद्धेने जे प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्न हे दॅट लीड्स यू टुवर्ड्स अ रिअल नॉलेज और रिअल ज्ञान. आता हे जे तर्काने प्रश्न विचारलेले माणसं आहेत त्यांच्यासाठी तरी संशयी आत्मा असं पुढे म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचे कारण तर्क लॉजिकली लेफ्ट ब्रेननी विचारलेले प्रश्न हे तर्काने विचारलेले असतात किंवा लॉजिकली विचारले असतात. दॅट क्रिएट्स ओनली संशय. म्हणजे हे म्हणतात ते बरोबर आहे का, मी चेक करून बघतो. कारण आपल्याला सवय लागलेली आहे, आपल्याला लेफ्ट ब्रेन यूज करायची आपल्याला सवय लागलेली आहे. आपली अनफॉर्च्युनेटली आपली जी स्कूलिंग सिस्टीम आहे ती अशा पद्धतीची आहे की समोरचा मनुष्य बोलतोय ते बरोबर आहे का, मी टेस्ट करून बघतो. किंवा हे जो मला सांगतोय ते बरोबर आहे, मी टेस्ट करून बघतो, मी रिसर्च करून बघतो, मी प्रयोग करून बघतो. तर्कशास्त्रानेच प्रयोग करता येतात. तर अशा संशयी आत्म्यांच्या बाबतीमध्ये काय होतं, अज्ञ अज्ञ अश्रद्धानः च संशयात्मा विनश्यति. म्हणजे अशा प्रकारची अज्ञानी माणसं किंवा अश्रद्ध माणसं ना संशयात्मा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचं काय होतं, त्याचा नाश होतो. सह विनश्यति न अयम लोक अस्ति न परो न सुखम संशयात्मनः. त्यांच्यासाठी हा लोक सुद्धा नाही ना पुढचा श्लोक आहे, पुढचा लोक आहे, न परलोक पण त्यांच्यासाठी नाही आणि त्यांना कुठल्याच लोकामध्ये सुख प्राप्त होत नाही. ओके. सो संशय लीड्स टू द लॅक ऑफ डिस्क्रिमिनेशन दॅट लीड्स अगेन टू द डिवॉइड ऑफ फेथ. म्हणजे श्रद्धा कमी होते आणि ही लुजेस द पाथ ऑफ स्पिरिच्युअलिटी. सो फॉर द डाउटिंग सोल किंवा फॉर संशयी आत्मा नायदर इन दिस वर्ल्ड नॉर इन बियॉन्ड द वर्ल्ड ही नेव्हर गेट हॅपीनेस. ओके. म्हणून कृष्णाने ऍडवाइस केलेला आहे की योग संन्यस्त कर्माणम ज्ञान सच्छिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबंधन्ति धनंजय. की हे धनंजया, तू कसा हो की योग संन्यस्त हो, ज्ञान सच्छिन्न हो किंवा ज्ञान सच्छिन्न अवस्था प्राप्त कर. कारण का त्यांनी सांगितलेलं आहे की अशा आत्मवंतम किंवा अशा माणसाला जो योग संन्यस्त कर्माणम आहे, ज्ञान सच्छिन्न आहे. योग संन्यस्त कर्माणम म्हणजे काय की द पर्सन whose actions I mean he has sacrificed all his actions in the fire of yoga. ज्ञान सच्छिन्न म्हणजे काय की हुज डाऊट्स हॅव बीन डिसेबल्ड बाय द नॉलेज. त्याने ज्ञानाग्नीमध्ये सगळे डाऊट्स म्हणजे अर्पण केलेले आहेत. अशा प्रकारचा जो आत्मा आहे त्यालाच कर्माणी न निबंधते, त्याला कर्म बांधून ठेवत नाहीत किंवा त्याला मोक्ष मिळतोच. त्यामुळे तू अशा प्रकारचा हो आणि मोक्ष मिळव असं त्याला म्हणायचं आहे. कारण अज्ञान हेच कॉज आहे संशयाचं, हे शेवटच्या सूत्रामध्ये तो म्हणतो आहे. तस्मात अज्ञान संभूतम हृत्सम ज्ञानासीन आत्मनः. आता इथे बरेच संधी आहेत. तस्मात अज्ञानम जश्व संधी आहे. अज्ञान संभूतम हृत्सम ज्ञानासीनात्मनः सवर्ण दीर्घ संधी. छित्वा एनम वृद्धी संधी. संशयम योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. गुणसंधी आहे आत्तिष्ठ योग उत्तिष्ठ मध्ये. म्हणून काय करतो की तस्मात ज्ञानसंभूतम हृत्सम ज्ञानम म्हणजे ज्ञान अशा प्रकारचं ज्ञान, कशा प्रकारचं की हृदयामध्ये स्थित झालेलं आणि ज्ञानाने मिळवलेलं ज्ञानसंभूतम. ओके. क्षम्यता, हा अशा प्रकारचं जे ज्ञान आहे त्यांनी काय करतो, चित्वा एनम हा संशय, चित्वा एनम संशयम हा जो संशय आहे त्याचं छेदन कर. ओके. सो कट दॅट संशय विथ द हेल्प ऑफ ज्ञानासीन म्हणजे ज्ञानेच्या तलवारीने किंवा ज्ञानाच्या शस्त्राने आत्मनः म्हणजे स्वतःच संशय तू कट कर किंवा डिस्ट्रॉय कर आणि योगम आतिष्ठ म्हणजे योगामध्ये तू स्थित हो आणि उत्तिष्ठ भारत म्हणजे गेट अप अँड गेट स्टेबिलाइज इन द फॉर्म ऑफ योगा. ओके. सो अशा प्रकारे आपण 4वा अध्याय इथे संपूर्ण केला आहे. आपण पुढच्या सेशनपासून 5व्या अध्यायाला सुरुवात करू. सो थँक्यू व्हेरी मच. ह्या 4थ्या अध्यायामध्ये त्यांनी फार गहन प्रकारचं नॉलेज सांगितलेलं आहे. ओके. ज्ञान कर्म संन्यास योग थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं पण अभ्यासाने आणि प्रयत्नाने साध्य होऊ शकतं. ओके. धन्यवाद. मी प्रेझेंटेशन स्टॉप करते, रेकॉर्डिंग पण स्टॉप करते.